डॉक्टर पद्मसिंग पाटलांचा विकास हा मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटासारखा आहे। पवार साहेबांनी डॉक्टर पाटलाला 40 ते 45 वर्ष सांभाळलं, मंत्रीपद दिलं, तरी त्यांना एका रात्रीत धोका देऊन हे कमळाबाईकडे गेले आणि त्याच कमळाबाईकडून अर्चनाताई पाटील या आता चोरलेल्या घड्याळाकडे आल्या। आम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर होती, पण मी गेलो नाही। पक्षाचे चिन्ह गेलं, नाव गेलं, तरी सुद्धा मी पक्षाबरोबर राहिलो, निष्ठा ठेवली, असं वक्तव्य ओमराजे यांनी प्रचार सभेत बोलताना केलंय। असेल तर आता भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही। आणि आता काय राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार येत नाही, आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागते, म्हणून भाजपमध्ये गेलं, हे खरं कारण। पण लोकांना सांगितलं काय, विकास, खोटं कारण। आता गंमत बघा, 5 वर्ष त्या भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर आता नुकतंच निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटलांच्या मंडळी आदरणीय अर्चनाताई पाटील परत कमळाबाईकडून कुठं आल्या, हाणलेल्या घड्याळाकडं। आता कमळाबाईकडून हाणलेल्या घड्याळाकडे यायचं कारण काय, परत विकास, आहार विकास, कसला विकास, आता डॉक्टर पाटलाचा विकास। म्हणजे मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, बघितला का नाही? ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची, ती देवाच्या पाया पडते, देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो। देव प्रसन्न होतं, याला आमदार करते, देव वाट बघतोय आता नेमकी कोणच्या सोनाराकडून सोन्याची टोपी येणार आहे। ही मकरंद अनासपुरे राणा पाटला सारखंच हुशार असतंय। ती काय करते, गावातलं सोन्या नावाचं पोरग हुडकीते, त्याला टोपी घालते आणि त्याचीच टोपी काढते आणि देवाला घालते, घे सोन्याची टोपी। मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी आणि पद्मसिंह पाटील कुटुंबाचा धाराशिव जिल्ह्याचा विकास, ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही बंधूंनो।